या ठिकाणी सामन्याला इथे सुरुवात केली जाते, पंचांकडून विसल वाजवली जाते। चढाईसाठी आपण पाहतोय महारुद्र देवरुख संघाकडून इथे चढाईपटू असेल 2-1-2-2चा फुल हाऊस डिफेन्स आपण इथे पाहतोय माळवाशी संघाचा। परंतु यावेळी मात्र निदान रेषा ओलांडली जाते, रेड व्हॅलिड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये इथे सुखरूप परतलं जाते। इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाकडून एक उंचपुरा असा चढाईपटू आपण पाहतोय माळवाशी संघाचा। 2-1-2-2 असा फुल हाऊस डिफेन्स असेल, इथे मिडल कव्हरला किकच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय। आपल्या पहिल्याच चढाईमध्ये इथे दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, कोपरा रक्षकावरती शानदार हँडटच लगावला जातोय, असेल इथे श्री गणेश केला जातो माळवाशी संघात एकदा इथे सामन्याकडे वळतोय, चढाईसाठी सज्ज होतोय महारुद्र देवरुख संघाचा हा चढाईपटू आपण पाहतोय। जर्सी क्रमांक 2 परिधान केलेला चढाईपटू असेल, यावेळी निदान रेषा ओलांडली जाते, आपली रेड या ठिकाणी व्हॅलिड केली जाते। लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, इथे जबरदस्त फ्रंट ब्लॉक रायडरला इथे क्षमवलं जातंय, रायडर होई इथे बाद 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला। इथे दमखम दाखवलं जातं, जबरदस्त मिडल कव्हर यांच्याकडून शानदार कामगिरी इथे केली जाते। इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा माळवाशी संघाकडून उंचपुरा चढाईपटू असेल, आपल्या पहिल्याच चढाईमध्ये जबरदस्त हँडटचा शानदार नमुना इथे पेश केला होता। परंतु यावेळी मात्र थोडीशी सावध पवित्रावर चाललेली चढाई असेल, या चढाईपटूच्या माध्यमातून आपली निदान रेषा या ठिकाणी ओलांडली जाते, रेड या ठिकाणी व्हॅलिड केली जाते आणि आपल्या चढाईमधील जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्ची पाडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपल्या क्रीडांगणाकडे सुखरूप परतलं जातं। इथे प्रत्युत्तर दाखल असेल महारुद्र देवरुख संघाकडून एक उंचपुरा असा चढाईपटू आपण पाहतोय महारुद्र देवरुख संघाचा। 2-1-2-2 असा फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय, मिडल कव्हरला असेल जर्सी क्रमांक 5, तर राईट कॉर्नरला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 असेल, इथे जबरदस्त सांघिक खेळाचं प्रदर्शन इथे आपण पाहतोय, रायडर इथे क्षमवलं जात आहे, रायडर इथे होईल बाद 1 गुण मिळतोय माळवाशी ब संघाला। इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा या चढाईपटूच्या माध्यमातून आपण पाहतोय माळवाशी संघाचा हा चढाईपटू वारंवार चढाई या ठिकाणी केल्या जात आहेत। खोलवर चाललेली चढाई असेल, परंतु यावेळी या ठिकाणी कोणताही गुण घेतला जात नाही आहे आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जात आहे। यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला चढाईपटू असेल महारुद्र देवरुख संघाचा, राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, या चढाईपटूच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून। परंतु यावेळी मात्र कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जाते। आता मात्र पॉईंट असेल खतऱ्याची गोष्ट या चढाईपटूसाठी, इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। कबड्डीच्या पट्ट्यावरती आपण जर पाहिलं तर 2 चढाई ज्यावेळी रिकामे हाती जातात त्यावेळी जी तिसरी चढाई होते ती थर्ड राईड म्हणून संबोधली जाते आणि थर्ड राईड राईटला इथे क्षमवलं जात आहे, रायडर इथे होईल बाद 1 गुण मिळतोय महारुद्र देवरुख संघाला। त्या ठिकाणी टाइम आउट घेतला, पुन्हा एकदा आपण पाहतोय चढाईसाठी सज्ज असेल महारुद्र देवरुख संघाचा जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला हा चढाईपटू आपण पाहतोय, लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई, जबरदस्त फुटवर्क इथे बदल आली ते आपण पाहतोय या चढाईपटूच्या माध्यमातून। यावेळी मात्र कोपरा रक्षकाकडून चूक केली गेली, इथे आत्महत्या केली गेली आणि 1 गुण मिळतो निश्चितच महारुद्र देवरुख संघाला। इथे प्रत्युत्तर दाखल असेल, इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाकडून, चढाईपटूच्या माध्यमातून वारंवार चढाई केल्या जात आहेत। परंतु यावेळी मात्र कोणताही गुण घेतला जात नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जातं। इथे प्रत्युत्तर दाखल असेल महारुद्र देवरुख संघाकडून, 2-1-2 असा डिफेन्स आपण पाहतोय माळवाशी संघाचा। इथे कोपरा रक्षकांकडून शानदार कामगिरी केली जाते, रायडरला इथे क्षमवलं जाते,
रायडर इथे होईल बाद, एक गुण मिळतोय माळवाशी संघाला. इथे दमखम दाखवलं जातंय माळवाशी संघाकडून की आम्ही या स्पर्धेमध्ये का सहभागी झालो याची प्रचिती निश्चितच दिली जाते माळवाशी संघाकडून. आणि तशाच खेळाचं प्रदर्शन निश्चितच महारुद्र देवरुख या संघाला इथे करावं लागेल. पुन्हा एकदा आपण चढाईसाठी पाहतो माळवाशी संघाचा हा चढाईपटू, परंतु कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप पर्यंत जात आहे. इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून. हा सक्सेसफुल रेडर आपण पाहतोय महारुद्र देवरुख संघाचा. यावेळी राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात केली जाते. मिडल कव्हर वरती टोटच मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे राईट इनला जबरदस्त हँडटच लगावला जातोय. एक मोहरा गार एक गुण मिळतोय महारुद्र देवरुख संघाला. इथे थर्ड रेड असेल, इथे कचऱ्याची घंटी असेल या चढाईपटूसाठी. मागच्या थर्ड रेड मध्ये याला इथे टॅकल केलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा नव्या दमाने, परंतु यावेळी मध्यरक्षकाकडून चूक केली जाते. एक गुण मिळतोय निश्चितच माळवाशी संघाला. यावेळी मात्र सक्सेसफुल होतोय या चढाईमध्ये आणि एका गुणाची कमाई केली जाते. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातोय. आपल्या बोनसच्या अटेम्प्ट वरती या ठिकाणी विश्वास दाखवला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून, परंतु यावेळी मात्र कोणताही गुण दिला जात नाहीये. इथे टाकायला सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय माळवाशी संघाचा हा उंचपुरा असा चढाईपटू. वारंवार चढाई केल्या जातात, बॅक टू बॅक चढाई इथे पाहायला मिळत आहेत या चढाईपटूकडून. 2-1-2 असा डिफेन्स आपण पाहतोय. लेफ्ट कॉर्नरला असेल जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला खेळाडू महारुद्र देवरुख संघाचा, परंतु यावेळी मात्र कोणताही गुण घेतला जात नाहीये. आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते. इथे प्रत्युत्तर दाखल असेल महारुद्र देवरुख संघाकडून. या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस अटेम्प्ट केला जातोय. यावेळी मात्र विश्वास दाखवला जातोय जर्सी क्रमांक 11 याच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल होतोय. एक बोनस गुण मिळतोय निश्चितच महारुद्र देवरुख संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाकडून. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, मिडल कव्हरला हँडटचच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यशाचा स्पर्श मात्र हाती लागत नाहीये. यावेळी मात्र थोडीशी संत गतीने चाललेली चढाई असेल, कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला हा चढाईपटू असेल महारुद्र देवरुख संघाचा. 2-2 असा फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय माळवाशी संघाचा. यावेळी मात्र नजराटी दुर्घटना घडली. रायडर रायडर इथे होईल बाद. एक गुण मिळतोय माळवाशी संघाला. जबरदस्त सांघिक खेळाचं प्रदर्शन निश्चितच इथे पाहायला मिळतंय माळवाशी संघाकडून. इथे थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल, करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा अशा स्वरूपाची चढाई असेल या चढाईपटूसाठी. इथे या चढाईपटूला पॉइंट घेणं निश्चितच गरजेचं असेल. यावेळी जर पॉइंट नाही घेतला तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल, परंतु या ठिकाणी डिफेंडर कडून चूक केली जाते. एक गुण मिळतोय माळवाशी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. थोडीशी रॅपिड पद्धतीची चाललेली चढाई असेल या चढाईपटूच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी मात्र जबरदस्त फ्रंट ब्लॉक. रायडरला इथे क्षमवलं जात आहे. रायडर इथे होईल बाद. एक गुण मिळतोय निश्चितच माळवाशी संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय माळवाशी संघाचा हा चढाईपटू. इथे सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल, परंतु यावेळी मात्र 2+2 4 पॉइंट गोस टू माळवाशी. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी ऑल आउट झाल्यानंतर नव्या दमाने नव्या जोशाने खेळण्यासाठी इथे सज्ज झालेला पाहायला मिळतोय तो महारुद्र देवरुख संघ. या ठिकाणी दमखम दाखवावं लागेल जर्सी क्रमांक 7 याला. या जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर जर्सी क्रमांक 7 याला इथे पॉइंट घेणं निश्चितच गरजेचं असेल. एक कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई, बोनसचा अटेम्प्ट केला जातोय. या ठिकाणी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जातोय. इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाचा
या चढाईपट्टूकडून एक धारदार शरीर यष्टी असलेला हा चढाईपट्टू आपण पाहतोय माळवाशी संघाचा. या चढाईपट्टूला थर्ड रेड साठी आजमावलं जातं, परंतु यावेळी मात्र यावेळी पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात केली जाते. चढाईसाठी आपण पाहतोय माळवाशी संघाचा हा उंचपुरा असा चढाईपट्टू ज्याच्याकडून वारंवार चढाई केल्या जातात. जबरदस्त शरीर यष्टी या ठिकाणी लाभलेला हा चढाईपट्टू आपण पाहतोय माळवाशी संघाचा. 2-1-2-2 असा फुल हाऊस डिफेन्स मध्ये इथे आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतोय, परंतु यावेळी मात्र निदान रेषा ओलांडली जाते. मिड लाईनला येऊन थांबलं जात आहे आणि कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परत जाते. इथे प्रत्युत्तर दाखल केले जाते जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातोय या चढाईपट्टूच्या माध्यमातून. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी एका बोनस गुणांची कमाई केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत जाते. इथे प्रत्युत्तर आपण पाहतोय माळवाशी संघाकडून. बाहुबली पॅटर्न रेडर असेल माळवाशी संघाचा. थोडी संत गतीने चाललेली चढाई असेल या चढाईपट्टूच्या माध्यमातून. दोन्ही कोपऱ्यांच्या दिशेने चाललेली चढाई. इथे मिडल कव्हरला बॅक किक मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. येऊन थांबलं जात आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत जात आहे. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 4 याच्या माध्यमातून. इथे कोपरा रक्षकाला बाद केलं जात आहे. निश्चितच एका गुणाची कमाई केली जाते. 1 गुण मिळतोय महारुद्र देवरुख संघाला. या ठिकाणी थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल या चढाईपट्टूसाठी, परंतु यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून दमखम दाखवलं जातं. इथे कमबॅक केला जातोय निश्चितच महारुद्र देवरुख संघाकडून. 1 गुण मिळतोय महारुद्र देवरुख संघाला. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल, यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड असेल माळवाशी संघाकडून. इथे रायडर लक्ष बोललं जात आहे. रायडर इथे फसला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. यावेळी एका गुणाची कमाई निश्चितच केली जाते माळवाशी संघाकडून. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल एक उंचपुरा असा चढाईपट्टू आपण पाहतोय माळवाशी संघाचा. त्या चढाईपट्टूच्या माध्यमातून इथे निश्चितच चढाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय गुणवान असा खेळाडू असेल माळवाशी ब संघाचा. यावेळी प्रत्युत्तर दाखल असेल महारुद्र देवरुख संघाकडे. इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातो. एका बोनस गुणाची कमाई केली जाते. निश्चितच जबरदस्त फुटवर्क इथे पाहायला मिळतोय. निश्चितच जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून वारंवार चढाई केली जातात. बोनस गुण आपल्या संघासाठी इथे कमवले जात आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल महावाशी संघाचा या चढाईपट्टूकडून, परंतु यावेळी मात्र थोडी संत सावध पवित्रावर झालेली चढाई असेल. प्रत्युत्तर दाखल असेल आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. इथे टोटच मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. यावेळी मात्र थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल या चढाईपट्टूसाठी. इथे पॉइंट घेणं निश्चितच गरजेचं असेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच 2 चढाई ज्यावेळेस रिकामी हाती जातात त्यावेळेस तिसरी चढाई ही डू और डाय रेड म्हणून संबोधली जाते. या चढाईमध्ये मात्र पॉइंट घ्यावा लागतो, परंतु यावेळी मात्र रायडरला इथे क्षमवलं जाते. रायडर इथे होईल बाद. 1 गुण मिळतो महाराष्ट्र देवरुख संघाला. हा मात्र 4 गुणांची आघाडी घेऊन खेळताना इथे पाहायला मिळतो. तो निश्चितच माळवाशी हा संघ मध्यांतरापर्यंत जर आपण पाहिलं तर निश्चितच माळवाशी हा संघ 8 गुणांनी आघाडीवरती होता, परंतु या ठिकाणी थोडंसं कमबॅक केलं जात आहे निश्चितच महारुद्र देवरुख संघाकडून. परंतु यावेळी मात्र महारुद्र देवरुख संघाच्या या चढाईपटूला इथे क्षमवलं जात आहे. 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल, पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर सज्ज असेल.
यावेळी मात्र चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 चढाई पडून इथे जबरदस्त रायडरला इथे क्षमवलं जात आहे. रायडर इथे होईल बाद. 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा दमखम दाखवलं जाते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना गुणफलक असेल महारुद्र देवरुख संघ 9 गुण आणि माळवाशी ब संघ 16 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र 6 गुणांची आघाडी घेऊन खेळताना 7 गुणांची आघाडी घेऊन खेळताना इथे निश्चितच पाहायला मिळतोय. थोड्याशा तांत्रिक कारणामुळे हा सामना थांबला होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात केली जाते. इथे जबरदस्त हँडटच लगावलं जाते. मिडल कव्हरला इथे बाद केलं जाते. 1 गुण मिळतोय. असेल खतऱ्याची घंटी असेल या चढाईपटूसाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यावेळी मात्र केली जाते. बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई केली जाते. निश्चितच सामना संपायला शेवटची 4 मिनिटे शिल्लक असतील. चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 असेल रॅपिड पद्धतीची चाललेली चढाई असेल. या चढाईपट्टीच्या माध्यमातून परंतु यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड केलं जाते. रायडरला इथे क्षमवलं जात आहे. रायडर इथे होईल बाद. 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाच्या या चढाईपट्टूकडून. इथे निदान दिशा पकडली जाते, परंतु यावेळी मात्र जबरदस्त एस्केप आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गुणांची कमाई केली जाते. 2 गुणांची कमाई केली जाते या चढाईपट्टीच्या माध्यमातून. 2 गुण मिळतात माळवाशी संघाला. यावेळी मात्र मध्यरक्षकाकडून पुन्हा एकदा चूक केली जाते. इथे टाइम आउट घेतला झालेला आहे. या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल असेल. चढाईपट्टीचा सामना संपायला शेवटची 3 मिनिटे शिल्लक असतील. यावेळी मात्र निदान रेषा पकडली जाते, परंतु इथे निदान रेषा ओलांडली जाते या चढाईपट्टीच्या माध्यमातून. यावेळी मात्र कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये फिरवलं जाते. तिथे बोनसचा अटेम्प्ट केला जातो या चढाईपट्टीच्या माध्यमातून. चढाईपट्टूला इथे क्षमवलं जात आहे. 1 बोनस गुण मिळतोय महारुद्र देवरुख संघाला आणि 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल. वारंवार चढाई केल्या जात आहेत या चढाईपट्टीच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी या ठिकाणी मोलाचं योगदान देताना हा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे त्याला माहिती आहे की आपला संघ थोडासा आघाडीवरती आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणताही धोका पत्करत नाहीये. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे शिल्लक असतील. त्यावेळी थोडासा वरचढ आपल्याला पाहायला मिळतोय. तो निश्चितच माळवाशी ब हा संघ. इथे प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून. जबरदस्त फ्रंट ब्लॉक इथे येतोय. रायडरला इथे क्षमवलं जात आहे. रायडर इथे होईल बाद. 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. यावेळी मात्र ऑलआउटचा खतरा असेल तो निश्चितच, परंतु यावेळी मात्र 1+2 = 3 पॉइंट गोज टू माळवाशी. या ठिकाणी 3 गुणांची कमाई केली जाते निश्चितच माळवाशी या संघाकडून. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट शिल्लक असेल. इथे अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. इथे सामना संपतोय. गुणफलक असेल महारुद्र देवरुख संघ 12 गुण आणि माळवाशी हा संघ 26 गुण. या ठिकाणी महारुद्र देवरुख हा संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार आणि माळवाशी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
यापुढील होणारा सामना